महाराष्ट्रातील तब्बल 432 वर्षाची परंपरा लाभलेल्या आणि विदर्भाची पुरातन राजधानी तसेच माता रुक्मिणीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथून निघालेली माता रुक्मिणीची पालखी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे। 33 दिवसाचा पायी प्रवास करत ही पालखी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे पोहोचणार आहे। 4 दिवसाच्या प्रवासानंतर पालखीचे अमरावती शहरात आगमन झाले। यावेळी शहरातील बियाणी चौकात काँग्रेस नेत्या तथा माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडे यांच्या वतीने पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले। फटाक्यांच्या आतिषबाजीसह आणि विठ्ठल रुक्मिणीच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला। स्वागत सोहळ्याला पोलीस आयुक्तासह अनेक मान्यवर, वारकरी आणि अमरावतीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना यशोमती ठाकूर यांनी वाढत्या तापमानाबाबत चिंता व्यक्त केली। प्रत्येक नागरिकाने किमान 10 झाडे लावून पर्यावरण संवर्धनासाठी योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले। काय नेमकं सांगा? 432 वर्ष आजचं आहे आणि दरवर्षी आम्ही जवळपास आता 14वं वर्ष आहे आज की आम्ही दरवर्षी उत्साहानं स्वागत होत असतो। आणि तुम्ही बघताय सगळे की दरवर्षी आईच्या पालखीचं स्वागत करायसाठी गर्दी उफाळून त्या ठिकाणी येते। पांडुरंगाला, आई रुक्मिणीला प्रार्थना एवढीच आहे की पाऊस येऊ दे आणि माझा बळीराजा सुखावू दे। मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळाला। बिलकुल उत्साहात आहेत सगळेजण। आईंची भक्ती आहे आणि आई रुक्मिणीचं माहेर आहे अमरावती। आई आता सासरी चालले आहेत, तर सासरी जाताना जी काही कलवल असते ती कलवल आहे सगळी। काही पण पाऊस नाहीये, शेतकरी खूप चिंतेत आहे। अनेक शेतकरी सध्या साकडं घालताय विठूर। तरी माझी तर या निमित्ताने सगळ्यांना विनंती राहील की प्रत्येक व्यक्तीनं या पृथ्वीवरच्या, या देशाच्या, या महाराष्ट्रातल्या, या आपल्या या अमरावतीच्या प्रत्येकानं 10-10 झाडं लावावी। उन्हाळा एवढा मोठा आणि एवढा कठीण होता यावर्षी की पुढच्या वर्षी काय येईल याची भीती आहे आणि म्हणून आपण आपला निसर्ग जपावा। खरं देव म्हटलं तर निसर्ग, आणि निसर्ग आपण जपू शकलो तर आपण या पृथ्वीला जपू शकू अशी विनंती आहे। माता रुक्मिणीच्या पालखीचे अमरावतीत उत्साहात स्वागत करण्यात आले असून आता ही पालखी पुढील प्रवासासाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे। जनसमर्थन न्यूज, अमरावती।